नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज आपण चमचमीत व रस्सेदार अशी सोयाबीनची भाजी बनवणार आहोत. ही भाजी खाल्ली तर नॉनव्हेज सुद्धा विसरतात. सोयाबीनची रस्सा भाजी बनवायची आहे. त्यासाठी सोयाबीन घेतले, कांदे घेतले चिरून 2, खसखस, बडीशोप, धने, तीळ, खोबरे, मिरची. गरम पाणी करायचे, सोयाबीन शिजून घ्यायचे. गरम पाणी करून घ्यायचे, मीठ टाकायचे. पाणी गरम झाले, सोयाबीन टाकायचे. अशीच ठेवायची आहे 2 मिनिट. छान अशी फुगलेली आहे. गॅस बंद करायचा आहे. सोयाबीन काढायचे आहे. पाणी ठेवायचं नाही. सोयाबीन चाळणीमध्ये घेतलेले आहे. चमच्याने थोडंसं हलकशा अशा दाबायच्या आहेत, पाणी राहणार नाही. कढाई गरम झाले, तेल टाकायचे. सोयाबीन टाकायचे, तेलामध्ये भाजून घ्यायचे सोयाबीन. पाणी राहणार नाही भाजल्यानंतर. तेलामध्ये थोडीशी परतून घेतल्यानंतर चव पण खूप छान लागते, पाणी पण राहत नाही. छान अशी झालेली आहे. काढून घ्यायचे. वाटण बनवून घ्यायचे. तेल टाकायचे. तेल गरम झाले, कांदा टाकायचा आहे. कांदा भाजून घ्यायचा आहे. कढाई तीच घेतलेली आहे. पाच मिनिट कांदा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजलेला आहे. असाच कांदा भाजून घ्यायचा आहे. खूप छान लागते भाजी. कांदा एका साईडला केलेला आहे. खोबरे टाकायचे. खोबरे पण छान भाजून घ्यायचे. खोबरे पण भाजलेले आहेत. तीळ, धने टाकायचे. बडीशोप, खसखस, मिरची. छान असं भाजून घ्यायचंय. भाजलेलं आहे. थोडंसं थंड होऊन द्यायचे 5 मिनिट. गॅस बंद. वाटण थंड झालेलं आहे. मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे. वाटण बनवून घ्यायचंय मिक्सरला. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे. वाटण बनवून घ्यायचंय. वाटण बनवून घेतले. जास्त पण बारीक बनवायचं नाही. तयार झालेलं आहे. भाजी बनवून घ्यायची. गॅस चालू केलाय. कढाई तीच घेतलेली आहे. तेल टाकायचे. तेल गरम झाले, जिरे टाकायचे. मोहरी. आधी मोहरी टाकली होती, नंतर जिरे टाकले होते. वाटण बनवलेलं टाकायचंय.
तेलामध्ये भाजून घ्यायचे वाटण. येसूर टाकायचा आहे. तेलामध्ये भाजून घ्यायचा येसूर. मसाले टाकायचे. गरम मसाला, काळा मसाला, थोडीशी धने पावडर, जास्त नाही, धने टाकले होते. आधीच तेलामध्ये व्यवस्थित मसाले भाजून घेतले होते, त्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. थोडंसं पाणी टाकायचे. पाणी टाकल्यानंतर मसाले एकत्र होतात. मसाले भाजलेले आहेत, तेल सोडलेलं आहे. सोयाबीन टाकायचे. मसाल्यामध्ये सोयाबीन एकत्र बनवून घ्यायचे. सोयाबीन मसाल्यामध्ये एकत्र बनवून घेतले. गरम पाणी टाकायचंय, थंड पाणी टाकायचं नाही. जास्त पातळ नाही बनवणार, घट्टच बनवायचे आहे. 5 मिनिट शिजून द्यायचे. मीठ टाकायचे चवीपुरतं. कोथिंबीर टाकायचे. पाच मिनिट शिजून द्यायचे. 5 मिनिट झाले, भाजी शिजलेली आहे. गॅस बंद करायचा आहे. तयार झालेली आहे भाजी. अगदी हॉटेलसारखी झणझणीत झटपट होणारी, चवीला तितकीच भारी लागणारी सोयाबीन रस्सा भाजी तयार झालेली आहे. छान झालेली आहे.